हालेलुया. आजच्या सुंदर दिवसाबद्दल पुन्हा एकदा देवाला धन्यवाद देते. संधी देवाने मला दिली त्याच्या क्षणाच्या वेळेची वचन सांगण्याची, म्हणून मी परमेश्वराच्या आभार मानते. चला आपण प्रियांनो, आपण आपल्या अंतःकरण त्या जिवंत देवाच्या वचनासाठी आपण तयार करूया, आपण प्रार्थना करूया, आपले नेत्र बंद करूया, आपल्या माना लावूया आणि परमेश्वरासमोर आपल्या अंतःकरण आपण दीप नम्र करूया. हालेलुया. यासाठी की परमेश्वराने आज आम्हा प्रत्येकाची भेट घ्यावी. हालेलुया. थँक यू जीसस, थँक यू जीसस. प्रभू आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रभू आम्ही तुझी स्तुती आणि तुझं गौरव करतो. परमेश्वर पिता, आजच्या सुंदर दिवसाबद्दल प्रभू आम्ही तुझी स्तुती करतो. आता स्तुती प्रभू आम्हा प्रत्येकाच्या विचारात तुझी दया, तुझी कृपा परमेश्वर पिता आम्हा प्रत्येकासाठी नवीन केली त्याबद्दल तुला धन्यवाद देते. परमेश्वर पिता, परमेश्वर पिता तुझी महान उपस्थिती आज आमच्यामध्ये आहे त्याबद्दल देखील आम्ही तुला धन्यवाद देतो. तुझा आम्ही जो स्तुतीचा यज्ञ तुला सादर केलाय तो तू मान्य केला प्रभू, त्याबद्दल तुला धन्यवाद देतो. परमेश्वर पिता तुझी वेळ आहे आता प्रभू. परमेश्वर पिता वचनाकडे जाण्याची माझी देवा, हा वेळ हा समय तुझ्या हातात समर्पित करत आहोत आणि विनंती करतो माझी देवा, आज वचनाद्वारे मनस्पासून इथे बसलेल्या प्रत्येक माझ्या मातेसोबत तू करावं, प्रत्येकाची तू भेट घ्यावी अशी मी तुला विनंती करते. दया आणि कृपा कर परमेश्वर पिता आणि महान तुझं गौरव तू करून घे. दया आणि कृपा कर परमेश्वर पिता. बोलणारी मी नसून परमेश्वर पिता तू बोलावं, तू आमची नव्याने भेट घ्यावी, पवित्र आत्म्यात तू आम्हाला चालवावं अशी आम्ही तुला विनंती करत आहोत. आम्हा प्रत्येकाचं अंतःकरण तुझ्या पवित्र चरणात नव्याने समर्पित कर. येशूच्या द्वारे वापरण्यात पिता तू आहे. आमेन. हालेलुया. एका स्त्रीला ज्यावेळेस कळतं की ती प्रेग्नंट आहे, ती आता आई होणार आहे, त्यावेळेस त्या स्त्रीच्या जीवनातला जो सर्व आनंदाचा क्षण असतो की मी आता आई होणार आहे. तिला, तिच्या पतीला, तिच्या कुटुंबातील सगळ्यांना खूप आनंद होतो आणि त्या दिवसापासून तिचं जीवन बदललं जातं. जीवन नाही तर मी सगळ्यांनाच माहित आहे आणि मी तर म्हणते की तिचं राहणं, तिचं वागणं, तिचं चालणं, बोलणं, बसणं, उठणं सगळं बदलून जातं. तिला काय आवडतं त्या गोष्टींवर कदाचित निर्बंध देखील येतात. तिला जर एखादी गोष्ट आवडत असेल खायला, परंतु घरातले सांगतात की हे खाऊ नको, हे बाळासाठी चांगलं नाही. तिला एखादी गोष्ट दूध आवडत नसेल, परंतु घरातले म्हणत असतील नाही दूध पी म्हणजे बाळ गोरं पी. अनेक अशा गोष्टी जी ती स्त्री त्या पोटातील न दिसणाऱ्या बाळासाठी करत असते. हालेलुया. आणि ती खूप आनंदी असते. सगळ्या गोष्टी करताना ती खूप आनंदी असते, कारण तिला माहित असतं की देवाने मला एक नवीन जीव माझ्या पोटामध्ये देव वाढवत आहे. हालेलुया. आणि कुठल्याही आडमेळे न घेता ती ह्या सगळ्या गोष्टी काय करत असते, पाळत असते, अनुसरण करत असते, सगळ्यांचं ती ऐकत असते. आणि ज्या वेळेस तिचे 9 महिने होतात त्यावेळेस ती त्या बाळाला जन्म देते. आणि त्यावेळेस तिला म्हणजे जो तो क्षण असतो तो अतिशय वेदनादायक असतो. खरं तर तो क्षण अतिशय वेदनादायक असतो, परंतु ज्या वेळेस त्या बाळाचा रडण्याचा आवाज येतो त्यावेळेस ती स्त्री सर्व वेदना विसरून जाते. हालेलुया. आपण सर्वांनी हा अनुभव घेतलेला आहे प्रियांनो. हालेलुया. आणि हाच अनुभव बायबल मधल्या एका स्त्रीने देखील घेतला. ज्यावेळेस तिला कळलं की ती गरोदर आहे, तिला आनंद झाला, परंतु आणि तिने देखील सर्व ज्या लोकांचं ऐकलं असेल, हे करू नको ते करू नको, सर्व आपण जसं केलं तसं तिचं देखील जीवनामध्ये नक्कीच घडलं असणार. आणि ज्या वेळेस तिचं बाळ जन्माला आलं तेव्हा मात्र तिला आनंद, दुःख, टेन्शन, काळजी, धास्ती या सगळ्या गोष्टींना तोंड द्यावं लागलं. आणि अशीच ती स्त्री आहे, तिचं नाव आहे योक्बेद. काय नाव आहे? योक्बेद, मोशीची आई. हालेलुया. आणि आपल्याला पाहायला मिळतं निर्गम याचा पहिला अध्याय आणि आपण जर 8 आणि 9 वचन वाचलं, निर्गम पहिला अध्याय 8 आणि 9 वचन. आणि असं या परिस्थितीमध्ये की योक्बेद प्रेग्नंट राहिलेली आहे आणि त्यावेळेस जो नवीन
ते लोक फार बलवान होत राहिलेले आहे. इस्रायल लोकांची संख्या वाढत आहे, शिवाय ते बलवान होत आहे. आणि मग मी काय करेन, तर पुढे तुम्ही जर पाहिलं की 15 ते 16 वचनामध्ये दोन इब्री स्त्रिणी होत्या. एकीचे नाव शिप्रा व दुसरीचे नाव पूर्वा. त्या मिस्रच्या राजाने आज्ञा केली की तुम्ही इब्री स्त्रियांचे बाळंतपण करीत असताना प्रसूत होण्याच्या जागी त्या बसल्या म्हणजे नीट पहा, आणि मुलगा असला तर त्यास जीवे मारा, पण मुलगी असली तर तिला जिवंत ठेवा. अशा या भयंकर अशा परिस्थितीमध्ये ही योखबेद आपल्या बाळाला जन्म देते. ती एक धैर्यवान स्त्री होती. ती अमरामची पत्नी मोशे, अहरोन आणि मिर्यामची आई होती. आणि आपण या निर्गममध्ये पहिल्या अध्यायामध्ये पाहिलं की अशा भयंकर परिस्थितीमध्ये ती जोखीम पत्करून तिने आपल्या बाळाला जन्म दिलेला आहे. तिने मोशेला जन्म दिलेला आहे. प्रियानो, हालेलुया. एक जोखीम पत्करणारी ही एक माता आहे. प्रियानो, आणि ज्यावेळेस तिने मोशेला जन्म दिला, आपण दुसऱ्या अध्यायामध्ये पाहतो, ज्यावेळेस तिने मोशेला जन्म दिला त्यावेळेस तिने काय केलं, तर ती दुसरं वचन सांगतो, दुसऱ्या अध्याय आणि दुसरं वचन, ती स्त्री गर्भवती होऊन तिला मुलगा झाला. तो बालक सुंदर आहे हे पाहून तिने त्याला 3 महिने लपवून ठेवले. हालेलुया. पहा, योखबेदने एक खूप मोठी जोखीम, त्या ठिकाणी खूप मोठा धोका तिने स्वतः पत्करला. हालेलुया. या भयंकर अशा परिस्थितीमध्ये सगळ्या मिस्री लोक सर्व इस्रायल लोकांचा शोध करत असताना, त्यांच्याकडून त्यांच्यावर जाच करत असताना, आणि आशा त्या राजाने दिले की जर मुलगा असेल तर त्याला मारून टाका, मुलगी असेल तरच जिवंत ठेवा. अशा या भयंकर परिस्थितीमध्ये योखबेद जोखीम किंवा धोका पत्करून मोशेला जन्म देते. हालेलुया. आणि वचन 2 सांगतं की तिने 3 महिने त्या बाळाला काय केलं, लपवून ठेवलं. पहा प्रियानो, लहान बाळाला लपवून ठेवणं एवढं सोपं नाही. जर त्या लोकांना, त्या राजाला किंवा त्याच्या सैन्यांना कळलं असतं की या घरामध्ये लहान बाळाच्या रडण्याचा आवाज येत आहे, या घरामध्ये नक्कीच लहान बाळ आहे, आणि जर त्यांना कळलं असतं, ते जर गेले असते घरामध्ये आणि त्यांनी जर मोशेला पाहिलं असतं, तर नक्कीच त्याचा त्या ठिकाणी वध करण्यात आला असता. परंतु जी योखबेद जोखीम पत्करून किती काळजीपूर्वक तिने त्या लेकराला 3 महिने लपवून ठेवलं. हालेलुया. 3 महिने जोखीम पत्करून या योखबेदने मोशेला लपवून ठेवलं. आणि पुढे काय झालं तर आपण पाहूया. पुढे तिसऱ्या वचनामध्ये पुढे त्याला लपवून ठेवता येईल, कारण आपल्याला ते लहान बाळच, भूक लागली की रडणार, ओलं झालं की रडणार, आणि मग अशा वेळेस ती किती लपवणार. आणि मग तिच्या लक्षात आलं की आता मात्र मला या बाळाला मला लपवता येणार नाही, आणि जर या सैन्याची नजर या माझ्या बाळावर गेली तर नक्कीच ते या बाळाचा माझ्या वध करणार. आणि म्हणून एक आई म्हणून ती काय करते, जोखीम पत्करून ती पुढचा आणखी पाऊल करते की तिने लवाळ्याचा एक पेटारा करून त्याला डांबर व राळ चोपडली. त्या पेटारा तिने त्या बाळकास घालून नदीकाठच्या लवाळ्यात नेऊन ठेवले. बघा, तिने काय केले, पेटी घेतली, त्या पेटीमध्ये त्या बाळाला आपल्या लपेटलं. दूध मागलं असेल त्याच्या अंगावर का, तर रडू नये, कारण रडण्याचं लोकांना कळेल की या पेटीमध्ये बाळ आहे, आणि जर कळलं की हा मुलगा आहे तर त्याला मारून टाकतील. आणि म्हणून या अशा भयंकर अशा परिस्थितीमध्ये ती काय करते, एक पेटी घेते, ते बाळाला लपेटते, आणि अतिशय विश्वासाने ती काय करते, ती पेटी त्या नदीच्या पाण्यामध्ये सोडून देते. हालेलुया. या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की ही योखबेद प्रार्थना करणारी स्त्री होती. हालेलुया. प्रार्थना करून कृती करणारी ही एक स्त्री होती, आणि म्हणूनच तिने प्रार्थना पूर्वक त्या बाळाला लपेटला. बघा प्रियांनो, आपलं 3 महिन्याचं तानं बाळ, एक आई ज्यावेळेस इतका मोठा निर्णय घेते त्यावेळेस ती किती प्रार्थनेशील, किती तिचा देवावर विश्वास असणार. आणि ह्या योखबेदनी त्या बाळासाठी प्रार्थना केली असणार, आणि देवावर विश्वास ठेवला असणार, आणि विश्वासाने प्रार्थनापूर्वक त्या बाळाला लपेटून त्या पेटीमध्ये ठेवलं. आणि आपल्याला पाहायला मिळतं, एवढंच नाही, बाळाला त्या पेटीमध्ये ठेवलं,
तिचा विश्वास तिच्या जिवंत देवावर होता. तिच्या प्रार्थना आपल्या जिवंत देवाकडे होत्या की देवा, मी माझे लेकरू या पेटीमध्ये सोडत आहे, परंतु या लेकराची जबाबदारी मी तुझ्या हातामध्ये सोपवते. हालेलुया. आणि पहा, त्या ठिकाणी या योगवेदने पेटीमध्ये मोशेला ठेवलं. मोशे बाळ असताना त्या पेटीमध्ये ठेवलं आणि त्या आपल्या मुलीला सांगितलं, मिडियामला सांगितलं की बघा 4थं वचन, आणि त्याचे पुढे काय होते ते पाहण्यास त्याची बहीण दूर उभी राहिली. ती जी मोशेची बहीण मिडियाम, ती त्या ठिकाणी दूर उभी राहिली. तिला म्हणजे ती उभी राहिली म्हणजे तिच्या आईने तिला तिथे उभं केलं असेल की तुझा, आणि निश्चित माझा देव या लेकराची काळजी घेईल. निश्चित माझा देव या लेकरासोबत त्याला काही होणार नाही, परंतु तू दूर उभी राहा नदीच्या किनाऱ्याला आणि पहा की हे माझं बाळ कुठे जात आहे. हालेलुया. प्रार्थना करत करत योगवेदने त्या बाळाला पेटीमध्ये ठेवलेलं आहे. आपल्या मुलीला त्याच्यावर नजर ठेवायला सांगितलेली आहे. हालेलुया. आणि पहा, तिसरी गोष्ट योगवेदच्या जीवनामध्ये आपल्याला पाहायला मिळतं ती म्हणजे तिचा देवावर विश्वास होता. ज्यावेळेस तिने त्या बाळाला पेटीमध्ये ठेवलं असेल, त्यावेळेस त्या नदीमध्ये मगरी असतील, साप असतील आणि काही म्हणजे पाणी त्या पेटीमध्ये घुसू शकलं असतं. अनेक काही पण घटना घडू शकली असती, परंतु योगवेदने प्रार्थनापूर्वक विश्वासाने कृती केली आणि त्या बाळाला त्या ठिकाणी नदीमध्ये सोडून दिलं. कारण तिचा जिवंत देवावर विश्वास होता. तिचा विश्वास होता, ज्या देवाने या बाळाला माझ्या पोटामध्ये 9 महिने सुरक्षित ठेवलं, ज्या देवाने या बाळाचा जन्म होऊनही त्याला जिवंत ठेवलं, 3 महिने ज्या देवाने माझ्या बाळाला सुरक्षित असं ठेवलं, तोच माझा जिवंत देव या बाळाची या पेटीमध्ये देखील काळजी घेईल, या नदीमध्ये देखील तो बुडणार नाही, असा तिचा देवावर पूर्ण विश्वास होता. आणि तिने आपल्या मुलीला त्या ठिकाणी दूर उभं केलं आणि पहा, तिचा विश्वास होता की नक्कीच माझं बाळ हे सुरक्षित हाती जाईल. हालेलुया. आणि जर पुढे आपण पाहिलं तर 5व्या वचनामध्ये, 5 ते 7 वचनामध्ये, मग फारोची मुलगी नदीवर स्नान करण्यास आली. तिच्या दासी नदीच्या कडेने चालल्या असताना लहऱ्यामध्ये तो पेटारा तिच्या नजरेस पडला. तो आणावयास तिने आपल्या एका दासीस सांगितले. पहा, ज्यावेळेस एक माता प्रार्थना करते आपल्या लेकरांसाठी, एक माता देवावर विश्वास ठेवून प्रार्थना करते, त्यावेळेस देव तिच्या लेकराची काळजी घेतो. या ठिकाणी ही फारोची कन्या नेमकी त्याच वेळी स्नान कराव्यात त्या ठिकाणी आली आणि तिच्या ज्या दासी होता त्यांनी पाहिलं आणि तिने सांगितलं, जा तू त्या पेटीमध्ये काय आहे ते बघून ये. आणि ज्यावेळेस ती पेटी त्यांनी उघडून पाहिली, तिच्या दृष्टीस ते बालक पडले. हालेलुया. बघा, फारोची ही कन्या आणि तिच्या दृष्टीस ते बालक पडलं. आणि पहा, तो मुलगा रडत होता. तिला त्याचा कळवळा आला. हालेलुया. राजाचं मन पाटाच्या पाण्याप्रमाणे वळवणारा आपला देव आहे. हालेलुया. त्या फारोच्या कन्येचं मन परमेश्वराने बदललं. तिला त्याच्याविषयी कळवळा आला. कदाचित ती त्यावेळेस असं म्हणली असती की हा तर माहिती आपल्याला, हा कुठला आहे, इब्री आहे का मिस्री आहे, आणि याला आपण या राजाकडे देऊन टाकू, याचा वध करून टाकू, असंही कदाचित तिच्या मनामध्ये आलं असतं. परंतु योगवेदच्या प्रार्थना, हालेलुया, योगवेदचा देवावरील विश्वास, देवाने त्या बाळाची काळजी घेतली, योगवेदच्या बाळाची काळजी घेतली. आणि त्या ठिकाणी त्या फारोच्या कन्येच्या नेमका दृष्टीत पडला आणि देवाने तिच्या अंतःकरणामध्ये कळवळा त्या बाळाविषयी निर्माण केला. आणि मग तिने काय केलं, ती म्हणाली, हे कोणातरी इब्राचे बालक आहे. पहा, तिला समजत सुद्धा की हे बालक कोणातरी इब्राचे आहे. हालेलुया. परंतु हे सर्व करणारा फक्त देव होता आणि हे योगवेदला माहित होतं की माझ्या बाळाची काळजी माझा परमेश्वर घेईल. हालेलुया. आणि मग आपण पुढे पाहतो की ती काय करते बघा. आणि मग तेव्हा त्या बालकाची बहीण फारोच्या मुलीस म्हणाली, आपणाकरिता मुलास दूध पाजवण्यासाठी इब्री स्त्रियातून एखादी ताई बोलवू काय. हालेलुया. बघा, आणि म्हणजे हे सगळं इतकं प्रिप्लॅन होतं की म्हणजे ज्यावेळेस मला हे सांगायचं की ज्यावेळेस एक माता गरोदर होते, प्रेग्नंट होते, त्यावेळेस देवाचं वचन काय सांगतं की बिंदू रूपाने तुम्ही ज्यावेळेस मातेच्या गर्भामध्ये असता
त्या वेळेपासून माझी नजर तुझ्यावर आहे, मी तुला निवडलेला आहे. आणि तसंच देवाने देखील त्या मोशेला निवडलेलं होतं. आणि म्हणूनच योगवेदच्या द्वारे, त्या फारोच्या कन्येद्वारे देवाने काय केलेलं आहे, ते या मोशेची काळजी घेतलेली आहे, या बाळाची काळजी घेतलेली आहे. आणि ज्यावेळेस ते बाळ रडू लागलं त्यावेळेस मिरियामच होती, त्याची सख्खी बहीण होती, की जी म्हणते की मी एका इकडे जाईला घेऊन येऊ का, म्हणजे जेणेकरून ती काय करेल, त्या बाळाला दूध देईल. आणि मग फारोच्या मुलीने तिला म्हटले जा बोलाव. तेव्हा ती मुलगी जाऊन त्या बालकाच्या आईला घेऊन आली. दुसऱ्या कोणा स्त्रीला नाही, तर या मोशेच्या आईला ते मुलगी म्हणजे मिरियाम घेऊन आली. हालेलुया. बघा, ही देवाची मोशेसाठी असलेली योजना, योगवेदचा देवावर असलेला विश्वास, योगवेदची त्या बाळासाठी असलेली प्रार्थना. आणि योगवेद ही नक्कीच एक आदर्श स्त्री होती. हालेलुया. एक आदर्श माता होती ती. आणि त्यामुळे तिने त्याला आपण जर पुढे पाहिलं, फारोच्या मुलीने तिला म्हटले या मुलाला घेऊन जा आणि माझ्याकरिता याला दूध पाज, म्हणजे मी तुला वेतन देईन. मग ती स्त्री त्याला घेऊन गेली व दूध पाजू लागले. ते मूल मोठे झाले तेव्हा ती त्याला घेऊन फारोच्या मुलीकडे गेली. बघा, म्हणजे या मोशेची सगळी जबाबदारी या योगवेदवर आपोआप आली. परमेश्वराने बरोबर तिचं बाळ तिला दिलं. का? तर तिचा देवावर होता विश्वास, देवावर तिचं प्रेम होतं, देवावर तिची श्रद्धा होती. आणि त्यामुळे ते पुन्हा जे बाळ तिचं होतं तिने पेटाऱ्यामध्ये सोडून दिलं होतं, ते पुन्हा त्या फारोच्या कन्येने तिच्याकडे दिलं. आणि मोशे म्हणजे ते बाळ मोठं होईपर्यंत तिने त्याला दूध पाजलं. प्रियांनो, तुम्ही मला सांगा, एक माता ज्यावेळेस आपल्या लेकराला पाजते, आपल्या उराशी धरते, त्यावेळेस जगित विचार करत असते का की आता हा मोठा होऊन डॉक्टर होईल, इंजिनियर होईल, काय होईल? नाही. फक्त तिच्यासाठी बाळ किती करतं, देवा तू याला सांभाळ, सगळ्या वाईटापासून दूर ठेव. आणि प्रार्थना असतात त्या बाळासाठी, प्रार्थना असतात त्या मातेच्या. आणि तसंच या योगवेदनी लहानपणापासून या मोशेला बाळ घडून दिलं. हालेलुया. कारण ती आदर्श माता होती. ती सर्व पाहत होती की आपले लोक कष्टामध्ये आहे, आपले लोक दुःखामध्ये आहे, आणि त्यांना कदाचित सोडवण्यासाठी हा माझा मुलगा नक्कीच उपयोगात येईल. हालेलुया. आणि तिच्या त्यासाठी प्रार्थना असती. त्यावेळेस ती मोशेला आपलं दूध मारत असेल, त्यावेळेस ती निश्चित प्रार्थना करत असेल की देवा माझ्या या लेकराचा उपयोग तुझ्या गौरवासाठी कर. हालेलुया. हालेलुया. त्यावेळेस डॅनियल कोटामध्ये होता. आणि माझा विश्वास आहे की इथे बसलेल्या प्रत्येक मातेचा तोच विश्वास किंवा तीच प्रार्थना असेल. ज्यावेळेस डॅनियल कोटामध्ये होता त्यावेळेस आम्ही दोघांनी ठरवलं की डॅनियलला देवाचा सेवक करायचा. हालेलुया. हालेलुया. आणि निश्चित येणाऱ्या दिवसांमध्ये देव ही आमची प्रार्थना ऐकणार आहे आणि देव त्याला निश्चित त्याच्या सेवेसाठी उपयोगात आणणार आहे. आणि आतापासूनच त्याला उपयोगात आणत आहे. परंतु माझा विश्वास आहे की देव त्याच्या हातामध्ये नक्कीच येणाऱ्या दिवसामध्ये बायबल देखील देणार आहे, वचन सांगण्यासाठी त्याचा उपयोग करून घेणार आहे. प्रत्येक मातेच्या आपल्या लेकरासाठी तीच अपेक्षा असते. अशी कुठलीच माता असा विचार करत नाही जी विश्वासणारी माता आहे, प्रार्थना करणारी माता आहे, जिंदा बोलून आपल्या जिवंत देवावर आहे. ती प्रत्येक माता आपल्या बाळाला लहानपणापासून बाळ पडू पाहते. काय तर तू देवाचं प्रयत्न, तुला देवाची सेवा करायची आहे, देवप्पा याला तुझ्या सेवेसाठी उपयोगात आण, देवप्पा माझ्या लेकराला सगळ्या वाईटापासून दूर ठेव, देवप्पा माझ्या लेकराला जगातल्या सगळ्या वाईट गोष्टीपासून दूर ठेव. अगदी बाळ असल्यापासून एक माता आपल्या बाळासाठी प्रार्थना करत असते. हालेलुया. आणि अशी ती योगवेद आदर्श माता होती. आणि तिने लहानपणापासून मोशेला, मिरियामला आणि अहरोनला देवाच्या भयात, देवाच्या कृपेत, देवाच्या प्रार्थनेत, देवाच्या विश्वासामध्ये वाढवला. आणि म्हणूनच देवाने मोठं झाल्यानंतर या तिघांनाही त्याच्या गौरवासाठी, त्याच्या सेवेसाठी उपयोगात आणलं. आणि जर आपण इब्री याचा 11वा अध्याय जर आपण पाहिलं तर या ठिकाणी इब्री याचा 11वा अध्याय आणि वचन 23 ते 26 आपण पाहूया. मोशे जन्मल्यावर त्याच्या आईबापांनी विश्वासाने त्याला
3 महिने लपून ठेविले, कारण ते मूल सुंदर आहे असे त्यांनी पाहिले व त्यास राजाज्ञेचे भय वाटले नाही. मोशाने प्रौढ झाल्यावर आपणास फारोच्या कन्येचा पुत्र बनविण्याचे विश्वासाने नाकारले. पापाचे क्षणिक सुख भोगणे यापेक्षा देवाच्या लोकांबरोबर दुःख भोगणे हे त्याने पसंत करून घेतले. हालेलुया. देवाला धन्यवाद. आणि पहा, या ठिकाणी देवाचं वचन किती सुंदर आपल्याला या ठिकाणी सांगतं. मोशे एका राजवाड्यामध्ये वाढला, परंतु त्याच्या मनामध्ये आपल्या लोकांविषयी कळवळा होता, आपल्या लोकांविषयी प्रेम होतं, देवावर त्याची श्रद्धा होती, देवावर त्याचा भरोसा होता. का? कारण योगवेदने त्याला लहानपणापासून त्याचं वाढवलं. आणि मग त्यावेळेस तो मोठा झाला, त्यावेळेस प्रौढ झाला, त्यावेळेस त्याने आपला फारोच्या कन्येचा पुत्र म्हणण्याचे विश्वासाने नाकारले. हालेलुया. हा विश्वास अचानक येतो का प्रियांनो? हा देवावरील भरोसा किंवा देवावरील हा हे प्रेम अचानक येतं का? नाही प्रियांनो. तर आपण लहानपणापासून आपल्या लेकरांना देवाच्या भयात, देवाच्या वचनात प्रार्थना करण्यामध्ये ज्यावेळेस आपण वाढू, त्यावेळेस मोठं झाल्यावर आपल्याला सांगण्याची गरज नाही की तू प्रार्थना कर. मोठं झाल्यावर सांगण्याची गरज नाही की तू उपवास कर. आपोआप त्यांना त्या गोष्टी लहानपणापासून आपल्या आई वडिलांकडून कळतात, विशेषतः आईकडून कळतात की आपली आई कशी सकाळी उठून प्रार्थना करते, आपली आई प्रथम स्थान आपल्या जीवनामध्ये देवाला देते. मी निश्चित त्याच देवाला प्रथम स्थान देणार. माझी आई लहानपणापासून ज्या लागणाऱ्या गरजा होत्या, ज्या वेळेस मी मागायचो त्या वेळेस माझी आई म्हणायची की देवाकडे माग, देव तुला देईल. आणि ह्या गोष्टी जर आपण लहानपणापासून लेकरांवर बिंबवल्या, जशा योगवेदी मोशीवर बिंबवल्या, त्याप्रमाणे जर आपण बिंबवल्या तर निश्चित आपले लेकर देखील मोठं झाल्यानंतर येशूची सेवा करतील, येशूला सोडणार नाही, त्याला सांगावं लागणार नाही की तुम्ही प्रार्थना करा. हालेलुया. तर ते निश्चित प्रार्थनेमध्ये वाढतील. आणि या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं, मोशेने विश्वासाने नाकारलं. पहा, त्याच्या पुढे सर्व सुख होतं, एका बाजूला सगळं सुख आणि दुसऱ्या बाजूला कष्ट, यातना, आपल्या लोकांचा होत असलेला छळ. आणि या सगळ्या गोष्टी त्याच्या समोर असताना तो काय स्वीकारतो? तो म्हणतो की मी फारोच्या कन्येचा पुत्र होण्याचं त्याने नाकारलं. पापाचे क्षणिक सुख भोगणे यापेक्षा देवाच्या लोकांबरोबर दुःख सोसणे हे त्याने पसंत करून घेतलं. दोन्ही मार्ग त्याच्या समोर होते, परंतु दोन्ही गोष्टी त्याच्या समोर होत्या, परंतु तो चांगला वाटा निवडतो, देवाचा गौरव करण्याचा वाटा तो निवडतो, देवाचा मार्ग तो निवडतो. आणि त्याच्यामुळे, आणि कशामुळे झालं तर योगवेदच्या त्याच्यासाठी असलेल्या प्रार्थना. एक माता ज्यावेळेस आपल्या लेकरांसाठी प्रार्थना करते त्यावेळेस निश्चित परमेश्वर त्या मातेचे अश्रू पाहतो. म्हणून 56 वेळेस आपल्या मंदिरामध्ये आपण ज्यावेळेस माता माझ्याकडे येतात, म्हणतात की प्रार्थना करा माझ्या मुलासाठी, प्रार्थना करा माझ्या पत्नीसाठी, प्रार्थना करा माझ्या मुलीसाठी, त्यावेळेस मी त्यांना एकच सांगत असते की देव एका मातेचे अश्रू ओलांडून जात नाही. हालेलुया. देव एका पत्नीचे अश्रू ओलांडून जात नाही. देव ते अंतःकरण पाहतो. कारण आपली इच्छा काय पाहिजे तर देवाचं गौरव माझ्या लेकराच्या जीवनाद्वारे झाले पाहिजे. त्याची व्यसनातून सुटका देव 101% करेल. 101% देव त्याची व्यसनातून सुटका करेल. देव त्याचं जीवन 101% बदलल. पण आपली प्रार्थना ही पाहिजे की देवा या मार्गातून तू त्याला बाहेर काढ आणि तुझ्या सेवेसाठी तू त्याला उपयोगात आण. योगवेदी लहानपणापासून हेच मार्ग मोशेला दिलं. आणि त्यामुळे मोशे मोठं झाल्यानंतर, प्रौढ झाल्यानंतर त्याने सुख, क्षणिक सुख नाकारलं, परंतु देवाच्या लोकांसाठी काम करण्याचा सुंदर त्याने मार्ग स्वीकारला. हालेलुया. अशी ही योगवेद एक आदर्श स्त्री होती. हालेलुया. ज्यावेळेस मोशे लहान होता त्यावेळेस म्हणजे असं कोणी म्हणत नसेल की मोशेची आई आहे, त्यावेळेस तिला योगवेदच म्हणत असणार, नावाने हाक मारत असतील. परंतु हाच मोशे ज्यावेळेस मोठा होतो, देवाचा गौरव करतो, त्यावेळेस त्या मोशेकडे पाहून लोक काय म्हणत असतील की योगवेदचा हा मुलगा आहे. हालेलुया. पहा प्रियांनो, ज्यावेळेस आपण आपले लेकरं लहान असतात त्यावेळेस कदाचित आपली या सगळ्याला ओळख नसणार, परंतु आपली लेकरं ज्यावेळेस मोठी होतात त्यावेळेस जग म्हणतं या मुलाची ही आई. हालेलुया. या मुलीची ही आई. आणि निश्चित जर
आपण प्रार्थना करणार आहोत त्यानं आपण जर विश्वास करत आहोत तर आपले देखील लेकरं वाया जाणार नाही. आपण ज्यावेळेस विश्वासाने देवावर प्रार्थना करतो तशी योगवेदनी प्रार्थना केली आणि प्रार्थना हे इतकं मोठं हत्यार परमेश्वराने आपल्याला दिलेलं आहे की त्या हत्यारापुढं सैतानाचं काही चालत नाही. हालेलुया. आणि म्हणून आपण देखील या योगवेदच्या जीवनातून आपण या गोष्टी घेतल्या पाहिजे की आपण या जगामध्ये असताना पहा किती भयंकर अशा गोष्टी जगामध्ये करत आहेत. मागे एक व्हिडिओ व्हायरल झाला होता पास्टरने मला दाखवला मोबाईल मध्ये. लहान अतिशय छोटे होते 11वी झाल्यानंतरच्या कॉलेजला पुन्हा या ठिकाणी गेल्या त्या मुलींना आपण काय करतोय आपण कुठे बसलो कुठे काय पितोय काही कळत नव्हतं. धुंद झाल्या होत्या त्यांनी काहीतरी ड्रग्सचं काहीतरी घेतलं होतं आणि अतिशय श्रीमंत घरातल्या मुली परंतु त्यांना आपण कसे आहोत कुठे आहोत याचं काही भान नव्हतं. आणि अशा या भयंकर अशा जगामध्ये ज्यावेळेस आपण आपले लेकरं बाहेर टाकतात त्यावेळेस प्रत्येक आईला वडिलांना काळजी असते की देवा या जगामध्ये माझे लेकरं जात आहे त्यांना तू सुरक्षित ठेव. ही भयंकर अशा जगामध्ये ज्यावेळेस आपण हे आपले लेकरं सोडतो त्यावेळेस या योगवेद सारखीच आपण देखील जोखीम पत्करतो धोका पत्करतो. असं तर करता येणार नाही की आता नाही मोठा झाला आणि आता यांना कॉलेजला पाठवायचं नाही का तर जग फार वाईट आहे असं तर आपण करू शकत नाही. त्यांना जगामध्ये जर पाठवावं लागेल परंतु आपणही योगवेद सारखं जोखीम पत्करून आपण देवाजवळ प्रार्थना केली पाहिजे. जोखीम पत्करून आपण देवावर विश्वास ठेवला पाहिजे. आपल्या लेकरांसाठी प्रार्थना केल्या पाहिजे. त्यांच्यासाठी उपवास केले पाहिजे आणि निश्चित देव आपले उपवास एका मातीचे उपवास ते ऐकल्याशिवाय राहणार नाही. प्रियानो पहा लेकरांना मोठी करण्यात त्यांच्यावर चांगले संस्कार करण्यात एका मातेचा खूप मोठा म्हणजे महत्वाचा वाटा असतो है की नाही. तर ज्यावेळेस मुलगी सामने जाते त्यावेळेस असं नाही म्हणत तुझ्या वडिलांनी तुला हे शिकवलं का असा शब्द वापरत नाही. त्यावेळेस हेच सगळं म्हणतात की तुझ्या आईने तुला हे शिकवलं का. ज्यावेळेस मुलगी असो मुलगा असो त्याच्यावर संस्कार करण्याची जबाबदारी परमेश्वराने आपल्यावर दिलेली आहे एका मातेवर दिलेली आहे. आणि म्हणून आपल्या या ठिकाणी प्रत्येक मातेला माझी हीच विनंती आहे की ज्या पण वेळेस आपण आपल्या सकाळी उठता प्रार्थना करता आपल्या लेकरांच्या डोक्यावर हात ठेवून प्रार्थना करा. शक्य असेल तर त्यांच्या डोक्यावर हात ठेवून प्रार्थना करा किंवा आपल्या खोलीमध्ये जाऊन आपण आपल्या लेकरांसाठी प्रार्थना करा. एकही दिवस असं जाऊ देऊ नका की त्या दिवशी आपण लेकरांसाठी प्रार्थना करणार नाही. आता एकही दिवस जाऊ देऊ नका. आणि ज्यावेळेस आपण आपल्या लेकरांसाठी प्रार्थना करतो विश्वासाने त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करतो आणि तरी ते जगामध्ये गेले तरी आपल्या लेकरांना सैतान काही करू शकणार नाही. का कारण आपल्या प्रार्थना आपल्या लेकरांसोबत असतील. त्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला आपलं जीवन अधिक प्रार्थनामय बनवावं लागेल. हालेलुया. जर सकाळी उठून आपण जर प्रथम काम देवाला दिलं देवाच्या चरणाजवळ बसलो प्रार्थना केली आणि हे जर आपल्या लेकरांनी पाहिलं तर ते देखील ते त्याप्रमाणे करतील. हालेलुया. ते देखील प्रार्थनेला प्रथम स्थान देतील. त्यांना सांगण्याची गरज लागणार नाही. ज्यावेळेस एखादी अशी परिस्थिती घरामध्ये की ज्यावेळेस भयंकर वातावरण होईल किंवा अडचण येईल समस्या येईल परंतु ज्यावेळेस एक आई असं म्हणेल की नाही आपण प्रार्थना करूया नाही आपण प्रार्थना करूया ती अडचण नक्कीच दूर होईल. त्यावेळेस एक माता हा शब्द बोलेल तर निश्चित लेकरांचा देखील विश्वास वाढल्याशिवाय राहणार नाही. आणि मग निश्चित मोठ झाल्यानंतर ज्या मोशीची जशी ओळख झाली की हा योगवेद मुलगा तशीच आपल्या लेकरांची देखील ओळख होईल की ही डॅनियलची आई ती प्रशंसाची आई. हालेलुया. म्हणजे त्यांच्या कार्य देव त्यांचा गौरव करून घेईल आणि देव आपल्याला देखील उंच करेल. हालेलुया. कारण देवाची इच्छा आहे की प्रत्येक मातेने आपल्या लेकरांसाठी प्रार्थना करावा. आणि म्हणूनच आपण जर पाहिलं लूक याचा 23वा अध्याय 28 ते 31 ज्यावेळेस येशू ख्रिस्त त्या भयंकर असे फटके त्याने त्याच्यावर त्याला मारण्यात आले होते आणि तो वधस्तंभ घेऊन अतिशय वेदनेमध्ये जीवन असताना ज्यावेळेस तो त्या रस्त्याने जात होता त्यावेळेस तो काय म्हणतोय हे अतिशय महत्वाचं आहे. प्रियांनो पहा लूक याचा 23वा अध्याय 28 ते 31 वचन.
येस. हालेलुया. 31 पर्यंत वाचूया. हालेलुया. ज्यावेळेस हे वचन मी वाचलं, अतिशय मला भयंकर असं दाटून आलं की खरंच येशू हा निर्दोष निष्कलंक असा असताना त्याला इतक्या वेदना झाल्या आणि तो स्वतः या वेदनांमध्ये असताना ज्या स्त्रिया रडत होत्या, ज्या बहिणी त्या ठिकाणी माता रडत होत्या, पहा आपल्याला नुसतं तो पॅशन ऑफ क्राइस्ट पिक्चर जरी पाहिला तरी आपण रडायला आपल्या डोळ्यातून पाणी वाहू लागतं. परंतु ज्यावेळेस ती परिस्थिती, त्यावेळेस येशूला त्या वधस्तंभ घेऊन ज्यावेळेस तो जात होता, त्यावेळेस तो पडत असेल, उठत असेल, पडत असेल आणि त्याला लागलेला असताना, त्याच्यातून रक्त निघत असताना त्या सर्व वेदना त्या ठिकाणी उभ्या असलेल्या स्त्रिया पाहत होत्या आणि त्या रडत होत्या. त्यावेळेस येशू त्यांना काय म्हणत आहे की तुम्ही माझ्यासाठी रडू नका. हालेलुया. माझ्यासाठी रडू नका. तर कन्यांनो, यरूशलेमच्या कन्यांनो, तुम्ही स्वतःसाठी व आपल्या मुलाबाळांसाठी रडा. हालेलुया. बघा 2024 वर्षापूर्वीच येशूने सांगितलेलं आहे असे भयंकर असे दिवस येतील की त्या दिवसामध्ये आपले लेकरांचं जीवन हे असुरक्षित असेल, सुरक्षित नसणार. भयंकर असे सैतानाचे मोह, परीक्षा, वेगवेगळ्या वाईट गोष्टी, व्यसन, असे अनेक वाईट गोष्टींच्या जगामध्ये असताना त्या जगामध्ये या लेकरांना राहावं लागणार आहे. आणि म्हणून येशू 2024 वर्षापूर्वी बोललेला आहे की तुम्ही माझ्यासाठी रडू नका, तर आपल्या लेकरा बाळांसाठी रडा. हालेलुया. आणि खरंच या ठिकाणी आपल्याला आपल्या लेकरा बाळांसाठी रडून प्रार्थना करण्याची गरज आहे. हालेलुया. ज्या वेळेस शनिवारी या ठिकाणी उपवास प्रार्थना होतात, त्यावेळेस माझी अतिशय सर्व बहिणींना विनंती आहे की तुमच्या ज्या ज्या समस्या आहे, मला माहिती आहे की मी देखील एक आई आहे. माझाही मुलगा पुन्हा या ठिकाणी राहतो. ज्यावेळेस तो मुंबईला राहायचा आणि सगळे विद्यार्थी मित्र आणि मुंबईला राहायचा, मी तर ती साक्ष पण दिलेली, खूप आम्हाला काळजी वाटायची की देवा हा अतिशय जग आणि जगातल्या लोकांमध्ये राहत आहे, त्याची तू काळजी घे. आमच्या फक्त प्रार्थना आणि आम्ही रडून प्रार्थना करायचो. आणि या ठिकाणी शनिवारच्या प्रार्थनेमध्ये आम्ही दरवेळेस तरुणांसाठी प्रार्थना करतो. काही तरुण लेकरं फक्त माझी लेकरं आहेत का प्रियानो? आपल्या सर्वांची लेकरं आहेत. हालेलुया. आपल्या मंडळीतील प्रत्येक तरुण लेकरांसाठी आज पहा, जर तुम्ही पाहिलं तर तरुणांची संख्या खूप कमी आहे आपल्या मंडळीमध्ये. अनेक तरुण लेकरं जग आणि जगाच्या गोष्टीमध्ये फसलेले आहेत, वाईट व्यसनामध्ये अडकलेले आहेत, वाईट संगतीमध्ये अडकलेले आहेत. त्यांना जर त्या ठिकाणातून बाहेर काढायचं तर आपल्याला या ठिकाणी अश्रू घालावे लागतील, रडावं लागेल, त्यांच्यासाठी उपवास आणि प्रार्थना करावे लागतील. विश्वासाने ज्यावेळेस आपण प्रार्थना करू, अश्रुपूर्ण गाणी ज्यावेळेस आपण देवाला हात घालू, त्यावेळेस निश्चित देव आपल्या लेकरांचं जीवन बदलल्याशिवाय राहणार नाही. आज मला खूप आनंद वाटतो. डॅनियल रात्री किती त्याचा प्रोग्रामला उशीर झाला, अगदी 12-1 किती वाजव, परंतु तो सकाळी 8:30-9 चर्च मध्ये असतो. आणि आज देखील काल पण त्याचा प्रोग्राम होता. आज सकाळी तो चर्च मध्ये प्रथम गेला आणि चर्च मध्ये जाऊन त्याने मला फोन केला की मम्मी हॅपी मदर्स डे. आणि तो मला बोलला की मी खूप आशीर्वादित मुलगा आहे की मला तुझ्यासारखी आई मिळाली. हालेलुया. अजून दुसरं काय हवंय प्रियांनो? आपली हीच प्रार्थना आपल्या लेकरांसाठी हवी आहे. आम्ही दोघांनी पण कधीच असा विचार केला नाही की याला चांगलं उच्च शिक्षण द्यावं, याला चांगली नोकरी लावावी, याला चांगला पैसा मिळावा, अशी मी फुलफिल उभी आहे, अशी कधीच प्रार्थना केली नाही. माझा भरोसा आहे ज्या देवाने माझी काळजी घेतली, माझ्या कुटुंबाची काळजी घेतली, नक्कीच तो माझ्या लेकरांची देखील काळजी घेईल. हालेलुया. आणि अशा या भयंकर जगामध्ये आपले लेकर राहत असताना आपल्या त्यांच्यासाठी असलेल्या कळकळीच्या प्रार्थना, देव येशू या ठिकाणी काय सांगतो? आपल्या स्वतःसाठी आणि आपल्या मुलाबाळांसाठी रडा. हालेलुया. येशूने स्वतः सांगितले तुम्ही त्यांच्यासाठी रडा, कारण जग हे अतिशय वाईट आणि वाईट गोष्टी आणि अशा या जगामध्ये आपले लेकरं सुरक्षित राहावं वाटत असेल
तर आजपासून आतापासून आपल्याला त्यांच्यासाठी प्रार्थना करण्याची गरज आहे. फक्त त्यांनी मातृदिनाच्या शुभेच्छा दिल्या, हॅपी मदर्स डे म्हटलं म्हणजे संपलं असं नाही. तर या जगामध्ये, या भयंकर अशा जगामध्ये शेवटच्या क्षणापर्यंत आपले लेकरं विश्वास राहिले पाहिजे, ही आपली प्रार्थना पाहिजे. जगाच्या गोष्टी त्यांच्यासाठी मागू नका, त्यांच्यासाठी नोकरी, त्यांच्यासाठी चांगली सुंदर अशी मुलगी देवाजवळ मागू नका. अनेक जण मास्टर म्हणतात की डॅडीला अशी मुलगी पाहिजे, तशी मुलगी पाहिजे, परंतु माझ्या मुखातून एकदाही त्यांना विचारा की असं काही निघालं का. मी फक्त म्हणते की देवा तुझं भय असलेली मुलगी तुझे. हालेलुया. दोन्ही लेकरांसाठी हीच प्रार्थना की देवा तुझ्या भयात तुझ्या कृपेस वाढव. हालेलुया. आणि आता एकही दिवस जात नाही, म्हणजे मी माझ्या गौरवासाठी सांगत नाही, देवाच्या गौरवासाठी सांगते. आता एकही दिवस जात नाही की ज्या वेळी मी आपल्या मंडळीची तरुणांसाठी प्रार्थना केली नाही. ज्यावेळेस माझी दोन्ही लेकरांचं नाव घेऊन प्रार्थना करते, त्यावेळेस आठवणीत मी विशालसाठी देखील प्रार्थना करते. हालेलुया. कारण हे लेकरं सैतानाच्या बंधनातून बाहेर येणं अतिशय गरजेचं आहे. एक आई म्हणून आपल्याला ही खूप मोठी जबाबदारी देवाने दिलेली आहे. कारण देवाचं वचन सांगतं की पोटचं फळ ही त्याने दिलेली देणगी आहे, त्याने दिलेलं धन आहे. जगातल्या सगळ्या गोष्टींपेक्षा आपले लेकरं देवाच्या हातामध्ये सुरक्षित असणं हे अतिशय गरजेचं आहे प्रियानं. आणि म्हणून माझी प्रत्येक मातेला ही विनंती आहे की आपणही प्रार्थना करणारा योद्धा बनूया. हालेलुया. आज परमेश्वराला म्हणण्यासाठी रडून प्रार्थना करणारी माता हवी आहे. आज देवाला चांपलीतील विठेसारखी विश्वास ठेवणारी, तिच्याजवळ काहीच नव्हतं, तिच्याजवळ फक्त थोडस पीठ आणि थोडस तेल होतं, परंतु ज्यावेळेस ती त्या देवाच्या सेवकाला पाहते, ती कोणी विश्वासणारी नव्हती, परंतु ज्यावेळेस त्या मनुष्याला पाहते, एलियाला पाहते, ती ओळखते की हा कोणीतरी वेगळा मनुष्य आहे, हा देवाचा माणूस आहे. आणि ती विश्वासाने आतमध्ये जाते, पीठ मळते आणि मग त्या भाकरी टाकून त्या एलियासाठी, देवाच्या सेवकासाठी घेऊन येते. आणि त्या दिवसापासून तिचं पिठाचं मणकं रिकामं झालं. देवाला ओळखणारी नव्हती, परंतु त्या दिवसापासून ती देवाला ओळखणारी झाली. आणि इतकंच नव्हे तर ज्यावेळेस ती देवामध्ये आली, विश्वासामध्ये वाढत राहिली, आणि मग तिचं ज्यावेळेस लेकरू मेलं, आपण जर पाहिलं त्या चांपलीतील विधवेचं लेकरू ज्यावेळेस एकूण एक मुलगा ज्यावेळेस तिचा मृत्यू पावला, त्यावेळेस ती कोणाचा इकडा तिकडा धावा करत नाही. ती एलियाला म्हणते की एलिया, तू देवाचा माणूस आहे, तू माझ्या मुलाला जिवंत करण्यास समर्थ आहे. हालेलुया. तिचा विश्वास अधिक वाढला. प्रियाने या चांपलीतील विधवेसारखं आपण देवावर विश्वास ठेवूया. एस्तेरसारखा आपला जीव धोक्यात घालून किंवा उपवास करून आपण आपल्या लेकरांसाठी प्रार्थना केल्या पाहिजे. बेथाणी येथील मरियेसारखं येशूच्या चरणाजवळ बसणारी जी मरिया आहे. मार्था दगदग करत होती कामाची, परंतु मरिये चांगला वाटा निवडला की येशूच्या चरणाजवळ बसली. अशा मरियेसारखं, दुर्कस सारखं देवावर प्रेम करणारी माता देवाला हव्या आहे. हालेलुया. आणि निश्चित माझा विश्वास आहे की या ठिकाणी उपस्थित असलेली प्रत्येक माता आजपासून आपल्या लेकरांसाठी प्रार्थना करेल. प्रार्थना ही करू नका की देवा त्याची व्यसनातून सुटका कर, देवा त्याला चांगला जॉब दे, देवा त्याला चांगली उत्पत्ती दे, ही प्रार्थना करू नका. मी तुम्हाला पुन्हा सांगते, या प्रार्थनेला दुय्यम स्थान द्या. प्रथम प्रार्थना करा, देवा त्याचं कारण कर, देवा त्याला तुझ्या स्वर्गाच्या राज्यामध्ये मला पाहायचं आहे. देवा या जगातल्या सगळ्या गोष्टींपासून तू त्याला बाजूला कर. देवा त्याची संगती, सर्वाधिक प्रीती त्याने तुझ्यावर करावी, त्याने त्याचा मित्र म्हणून तुला स्वीकारावं. प्रभू सर्वाधिक प्रीती माझ्या मुलाने तुझ्यावर करावी, अशी प्रार्थना करा. आणि निश्चित देव तुमच्या लेकरांचं जीवन, आपल्याकडून लेकरांचं जीवन बदलल्याशिवाय राहणार नाही. या प्रियानं आपण प्रार्थना करूया. देवाच्या चरणाजवळ येऊन जात आणि देवाला म्हणूया, प्रभू आजच्या मातृदिनाच्या दिवशी परमेश्वर पित्याविषयी नम्र होऊन तुझ्या पवित्र चरणाजवळ येते. हालेलुया. हालेलुया. प्रत्येक मातेला माहित आहे आपलं लेकरू कुठे चुकत आहे. प्रत्येक मातेला माहित आहे की आपलं लेकरू कुठे कमी पडत आहे. प्रत्येक मातेला माहित आहे की आपल्या लेकराची कमजोरी काय आहे. त्याला राग फार येतो
किंवा तो व्यसनाधीन आहे किंवा जगिक मित्र त्याला आहे. ओय प्रिय मातांनो, मला तुम्हाला सांगू द्या, आज तुम्ही तुमचं मन त्या जिवंत परमेश्वराकडे मोकळं करा. कारण प्रभू येशूने देखील त्या वधस्तंभावर असताना आपल्या मातेची आठवण केली. मातेचं हृदय काय असतं हे त्या येशूला माहित आहे. आणि निश्चित येशू आज तुम्हा प्रत्येकाची भेट त्याच्यावर राहणार आहे. थँक्यू जीसस, थँक्यू जीसस. धन्यवाद देते प्रभू, तुझी स्तुती करते, तुझ्या नावाला मान महिमा करून सन्मान देते माझ्या येशू. आजच्या सुंदरशा दिवसाबद्दल धन्यवाद देते. परमेश्वरी प्रभू, आजचा हा मातृदिन आम्हा प्रत्येक मातेच्या आयुष्यात दाखवणार, त्याबद्दल मी तुला धन्यवाद देते. प्रभू तुझी स्तुती, तुझं गौरव करते परमेश्वर पिता. प्रभू परमेश्वर पिता, या शेवटल्या दिवसांमध्ये आम्ही जीवन जगत असताना परमेश्वर पिता योग्य सारखं जीवन तो आम्हाला दे माझ्या जीवन दे पहा. परमेश्वर पिता विश्वासाने प्रार्थना करणारे जीवन तो आम्हाला दे. होय परमेश्वर प्रभू, तुझ्यासाठी जोखीम पत्करणारे जीवन तो आम्हाला दे माझ्या जीवन दे पहा. दया आणि कृपा कर परमेश्वर पिता. आमची सर्व मंडळीतील सर्व सर्व लेकरं तुझ्या हातात समर्पित करत आहे माझ्या जीवन दे पहा. प्रभू परमेश्वर पिता, या ठिकाणी उपस्थित प्रत्येक आम्ही माता माझे जीवन दे पहा. तुझ्या चरणात येऊन एकच प्रार्थना करतो माझ्या जीवन दे पहा की या जग आणि जगातल्या वाईट गोष्टी पासून आमच्या तरुण लेकरांचा, आमच्या तरुणींचा, आमच्या तरुणांचा तू बचाव कर माझ्या जीवन दे पहा. होय प्रभू, सैतानाच्या प्रत्येक कुयुक्त्या ओळखण्यासाठी प्रभू परमेश्वर पिता तू त्यांचं सहाय्य कर. त्यासाठी त्यांना वचनाचं ज्ञान तू दे माझ्या राज्यात. हालेलुया. होय प्रभू परमेश्वर पिता, परमेश्वर पिता शर्मा करण्यासारखं माझ्या जीवन दे पहा. तुझ्या ज्ञानाने तू त्याला परिपूर्ण कर माझ्या येशू. हालेलुया, हालेलुया. ओ येशू, तू दया आणि कृपा कर परमेश्वर पिता. या ठिकाणी उपस्थित प्रत्येक मातेचं अंतःकरण तू जाणतो. तिच्या प्रत्येक प्रभू परमेश्वर पिता अंतःकरणातील कळवळा, तिच्या अंतःकरणातील प्रभू प्रार्थना, तिच्या डोळ्यातील अश्रू तू पाहतोस माझ्या जीवन दे पहा. तुला विनंती करते माझ्या जीवन दे पहा. तरी प्रभू प्रत्येक मातेची प्रार्थना तू ऐक माझ्या येशू. जे व्यसनाधीन आहेत प्रभू परमेश्वर पिता, अशा प्रत्येक व्यसनाधीन लेकरांची येशूच्या नावात सुटका कर माझ्या पिता. हालेलुया. होय परमेश्वर पिता, ते प्रभू परमेश्वर पिता बाहेर गेले आहेत माझ्या देवा, व्यभिचाराच्या पापामध्ये गुंतलेले आहेत माझ्या येशू. अशा प्रत्येक तरुण लेकरांची तू सुटका कर माझ्या येशू. होय प्रभू, त्यांना तुझा मार्ग समजू दे, तुझं वचन समजू दे, जिवंत परमेश्वराचं भय समजू दे माझ्या येशू. अशी तुला विनंती करते माझ्या राजा. दया आणि कृपा कर माझ्या येशू. होय प्रभू परमेश्वर पिता, ज्यावेळेस परमेश्वर पिता आमची लेकरं तुझ्या मंदिरात येतील, ज्यावेळेस प्रभू आमची लेकरं प्रभू तुला शरण येतील, तुझं गौरव करतील, त्यावेळेस सर्वाधिक आनंद प्रभू आम्हाला होणार आहे माझ्या जीवन दे पहा. येथे बसलेल्या प्रत्येक मातेला होणार आहे माझ्या जीवन दे पहा. आणि म्हणून प्रभू तुला विनंती करते, आजच्या मातृदिनाच्या दिवशी आम्हा प्रत्येक मातेची प्रार्थना तू ऐक माझ्या येशू. होय प्रभू, अनेक माता या ठिकाणी दुःखी आहेत, आपल्या लेकरांसंबंधाने काळजीमध्ये आहेत माझ्या जीवन दे पहा. प्रभू परमेश्वर तुला विनंती करते, प्रत्येक मातेची प्रार्थना तू ऐक माझ्या येशू. आणि परमेश्वर पिता, ज्याप्रमाणे प्रभू तू आम्हाला एकवर्त वाढत, तुझ्या भयात तुझ्या कृपेत तू आम्हाला वाढत राखलंच माझ्या येशू. तुझं भय आमच्या जीवनात तू ठेवलंच माझ्या येशू. त्याच प्रकारे आमच्या प्रत्येक तरुण लेकरांना तू येणाऱ्या दिवसांमध्ये सांभाळावं, त्यांच्या जीवनामध्ये तुझं भय तू ठेवावं. परमेश्वर पिता, सर्वाधिक प्रीती तुझ्यावर त्यांनी करावी असं ते आणि प्रभू त्यांच्यासाठी जग आणि जगातल्या गोष्टी मागत नाही, कारण त्या सर्व नाशवत आहे. परमेश्वर पिता, सार्वकालिक जीवन आम्ही आमच्या प्रत्येक तरुण लेकरांसाठी मागत आहोत माझ्या देवा. होय प्रभू, तू दया आणि कृपा कर माझ्या राजा. दया आणि कृपा कर आणि प्रत्येक तरुण लेकराला माझ्या देवा मंदिरामध्ये तू घेऊन ये. प्रत्येक तरुण लेकराला हे सत्य समजू दे, माझा येशू माझ्यावर प्रीती करतो. जेवढी प्रीती माझी आई माझ्यावर करते, त्याहीपेक्षा अधिक प्रीती माझा येशू माझ्यावर करतो. हे सत्य प्रत्येक तरुण लेकराला समजू दे. आणि परमेश्वर पिता, परमेश्वर प्रभू, प्रत्येक मातेची प्रार्थना एक विनंती करते. दया आणि कृपा कर प्रभू.
धन्यवाद देते माझ्या देवा, तुझी स्तुती करते. या ठिकाणी बसलेल्या प्रत्येक मातेला तू एक प्रार्थना करणारी योद्धा बनवलेला आहे. त्याबद्दल तुला धन्यवाद देते. अधिक त्याचा विश्वास तू वाढवलेला आहे, त्याबद्दल देखील तुला धन्यवाद देते माझ्या देवा. आजच्या दिवसापासून प्रत्येक मातेचं जीवन प्रभू आशीर्वादित तू करणार आहे, त्याबद्दल तुला धन्यवाद देते. आपल्या लेकरांच्याकडे पाहून प्रत्येक माता तुला धन्यवाद देणार आहे, त्याबद्दल देखील प्रभू तुला धन्यवाद देते. तुझी स्तुती आणि तुझं गौरव करते माझ्या देवा. आमची प्रार्थना ऐकली माझ्या देवा, आम्ही तुला धन्यवाद देतो. या वचनाद्वारे प्रभू तू माझी आणि या मंडळीची तू भेट घेतलीस माझ्या राजा, म्हणून तुला धन्यवाद दे. तुझी स्तुती आणि तुझं गौरव करत येशूच्या द्वारे मागतो आणि विचारतोय. आमेन.